संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। आपल्याला माहिती आहे आज ठाकरे बंधूंचा मुंबईसाठीचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध होणार आहे। शिवसेना भवनात दुपारी पत्रकार परिषद ठाकरे बंधू घेणार आहेत आणि त्याआधी संजय राऊत शिवतीर्थवर पोहोचले। बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर हे याआधीच शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। तर ठाकरे बंधू मुंबईसाठीचा वचननामा आज प्रकाशित करणार आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार आहेत। शिवसेना भवनात ठाकरे बंधूंची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, वचननामा प्रकाशित होण्याची आणि त्या पत्रकार परिषदेची तयारी पूर्ण झाली असेलच, मात्र त्याआधी राऊत शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। घडामोडी वेगाने घडतायत। नक्कीच श्रुती, आज दोन्ही ठाकरे बंधूंचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण की मुंबईकरांसाठी आम्ही काय देणार आहोत याची घोषणा जी आहे आजच्या वचननाम्याच्या पत्रकार परिषदेतून होणार आहे। आणि विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच 20 वर्षांनंतर ते पहिल्यांदाच शिवसेना भवनामध्ये येणार आहेत। आणि त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये वचननाम्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंची सत्ता होती आणि ज्या गोष्टी करून दाखवल्यात त्या संदर्भातलं अनेक वेळा प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे यांनी केलं, परंतु इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही दोन्ही ठाकरे बंधू नक्की काय काय करणार आहोत याचा वचननामा जो आहे तो आज शिवसेना भवनातील दुसऱ्या मजल्यावरती प्रसिद्ध केला जाणार आहे। त्या अगोदर खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत, कारण की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित पत्रकार परिषदेला जरी संबोधित करत असले तरी देखील तिसरा मित्रपक्ष म्हणून असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या देखील प्रतिनिधी म्हणून नक्की कोण येणार आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। कारण की ज्या पद्धतीने युतीमध्ये दोन्ही भाऊ एकत्रित लढतायत आणि राष्ट्रवादीकडून देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पवार जो आहे तो यामध्ये एकत्रित आहे। त्याच्या अगोदर संजय राऊत जे आहेत ते राज ठाकरे यांच्या घरी गेलेले आहेत आणि आजच्या वचननाम्या संदर्भात त्यामध्ये चर्चा केली जाणार आहे। परंतु 1 वाजता नक्की वचननाम्यात नक्की काय काय असणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे, कारण की राज ठाकरे यांनी अनेक घोषणा ज्या आहेत त्या घोषणा मुंबई महानगरपालिकेसाठी याच्या अगोदर केल्या होत्या। उद्धव ठाकरे नक्कीच निवृत्ती, या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद। शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येत आहेत। आज शिवसेना भवनामध्ये 12:30 ते 1 ही वेळ ठरलेली आहे साधारण। तर संयुक्त वचननामा 3 पक्षांचा त्याचं प्रकाशन होईल आणि राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर शिवसेना भवनात येत आहेत। शशिकांत शिंदे येत आहेत, उद्धवजी आहेतच आणि ते पत्रकारांशी संवाद साधतील। आज ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा, मात्र विरोधकांनी त्यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया। काय मी तुम्हाला पुन्हा तेच तुमचा प्रश्न त्यांच्याकडेच जातोय, त्यांना गांभीर्याने घ्यावं की न घ्यावं हे आपणच ठरवलं पाहिजे असं मला वाटतं। ठाकरेजींनी, उद्धव ठाकरेजींनी किती जाहीरनामे दिले आणि किती आता तोंडाच्या वाफा फेकल्या, किती टीका टिप्पणी केली, जहरी टीका केली, तरी आता जनता विचारणार नाही, जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, जनता त्यांना मतदान करणार नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प विकसित मुंबईचा पूर्ण करण्याकरता देवेंद्रजी, एकनाथजींना जनता पहिली पसंत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात देईल। तर वचननामा जाहीर होण्याआधी ठाकरे बंधूंकडून पोस्टर जारी करण्यात आलाय। आमचं स्वप्न आमचा शब्द असा पोस्टरवर उल्लेख आहे। ठाकरे बंधू मुंबईसाठीचा वचननामा आज प्रकाशित करणार आहेत। तर हेच ते पोस्टर आहे। आज ठाकरे बंधू एकत्रित येत शिवसेना भवनात वचननामा प्रकाशित करणार आहेत आणि शब्द ठाकरेंचा असं म्हणत मुंबईसाठी ठाकरे बंधू काय काय वचननाम्यातून मुद्दे मांडतायत याकडे खरं तर लक्ष असेल, मात्र त्याला शब्द ठाकरेंचा असं म्हणण्यात आलंय। बाळासाहेब ठाकरे मधोमध आहेत, एका बाजूला राज ठाकरे, एका बाजूला उद्धव ठाकरे, असं या वचननामा संदर्भातील पोस्टरवरचा फोटो आपण पाहतोय। तर शिंदे आणि अजित पवारांना घेतल्यानं भाजपला नक्कीच पश्चात्ताप झालाय असं संजय राऊतांनी म्हटलंय। मोदी शहांच्या हट्टामुळे शिंदे अजित पवार सत्तेत आहेत असं संजय राऊतांनी म्हटलंय। महापालिका निवडणुकीनंतर भाजप मित्र पक्षांना फेकून देईल असं संजय राऊत यांनी म्हटलं। तर संजय राऊतांचं बोलणं तथ्यहीन असं म्हणत बावनकुळेंनी टीका केली आहे। तर
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सत्तेत घेतल्यानं भाजपला नक्कीच पश्चाताप झालाय आणि या निवडणुकीनंतर म्हणजेच महापालिका निवडणुकीनंतर राजकीय उलथापालथ होईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. दिल्लीतल्या नेत्यांमुळे मोदी शहा यांच्यामुळे हे दोन नेते सत्तेत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मात्र त्याला संजय राऊतांच्या या वक्तव्याला भाजपकडून बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. संजय राऊतांचं बोलणं तथ्यहीन असं म्हणत संजय राऊतांच्या वक्तव्यावर बावनकुळेंनी टीका केलेली आहे. महापालिका निवडणुकीनंतर भाजप मित्रपक्षांना फेकून देईल, राजकीय उलथापालथ होईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांना सत्तेत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला नक्कीच पश्चाताप झालेला आहे. पण दिल्लीतले जे दोन नेते आहेत प्रमुख, त्यांच्या हट्टाखातर ते आजही सत्तेमध्ये आहेत, अमित शहा आणि मोदी. पण हे टेम्पररी व्यवस्था, ही तात्पुरती व्यवस्था आहे. पश्चाताप दिल्लीलाही होतोय आता, पण त्यांना काही दिवस ढकलायच्या, खास करून महापालिका ढकलायची आहे. त्यानंतर मग हा पश्चाताप उघडपणे बाहेर येईल. पण हे ओझं भविष्यात भारतीय जनता पक्ष फेकून देईल अशी माझी माहिती आहे. संजय राऊत हे काही ना काही असे बोलत राहतात की ज्याला अर्थच उरत नाही. 2029 पर्यंत, 2035 पर्यंत, 2047 पर्यंत भाजपा महायुती एकत्र राहणार आहे. कोणीतरी बोलतं, तुम्ही त्याचे प्रश्न विचारता, तथ्यहीन बोलणाऱ्या संजय राऊतवर किंवा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जे काही स्फोटक विधानं संजय राऊत करतात किंवा तथ्यहीन बोलतात, त्यावर मीडियाने मात्र जास्त जोर देऊ नये असं मला वाटतं. तर संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. तुम्हाला लोक ताटाखालचं मांजरच बोलणार असं राऊतांनी म्हटलंय. तर संजय राऊतांना गांभीर्यानं घेऊ नये असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. निवडणूक आयोग गांडूळ आहे, कापायचा नाही शब्द. हिम्मत पाहिजे. तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात, तुमच्या कार्यालयात शेषनचा फोटो लावा, TN शेषनचा, आणि शेषनने ज्या प्रकारे काम केलं निवडणूक आयोग म्हणून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्हाला लोक गांडूळ किंवा ताटाखालची मांजरच म्हणणार. जसा गब्बर सिंग म्हणाला होता ना, इज्जत मिट्टी में मिला दी, तसं निवडणूक आयोगानं त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. काय मी तुम्हाला पुन्हा तेच तुमचा प्रश्न त्यांच्याकडेच जातोय. त्यांना गांभीर्याने घ्यावं की न घ्यावं हे आपणच ठरवलं पाहिजे.